नमस्कार. जायते पावटी मल्टिपल मायलोमाचो पहिलो उपचार सोमता आणि एक प्रश्न मनात येता, आता फुडन कितें? हो प्रश्न खरीच चोड म्हत्वाचो आणि हाच्या जाबेच भितरूच एक म्हत्वाचो उत्तर आसा, मेंटेनन्स थेरपी. तर ह्या संकल्पनाक आमी आता भेस बरोतोलन समजून घेतोले की ती कितें आणि उपचाराच्या प्रवासान तिचो कितें वापर. आम्ही हो सगळा प्रवास कसा पोलिटले. पहिल्या उपचारा उपरांत किम जाता तें पोलुया. उपरांत उपचाराचो एक नक्षोच पोलुया. त्या भायर मेंटेनन्स थेरपी म्हणल्यार किम, तेंचे फायदे धोके आणि सगळ्यात महत्वाचो डॉक्टराकडे ह्या विषयाचेर कैशे उलूंचे हे सगळे आम्ही पोलोयतोलेन. तर चलत सुरुवात करूया. पयस पहिल्या उपचाराचो टप्पो पूर्ण जावणप ही एक व्हडली गोष्ट. एक महत्वाचो मिलाचो फातर पार केल्लो असता. पण थंयसरूच एक प्रश्न उबो जाता, आत्ता फुडें? हेच प्रश्नाची जाप आमकां फुडलो दिश्टावो दिता. आणि हो प्रश्न इतलो महत्वाचो कित्याक? कारण ताची जाप आमची फुडली लांब कालाची योजन ठरवता. ह्या वेळार हेतू फक्त पिडाक नियंत्रणात धरप न्हय, पण ती परत येवची न्हय हाचा खातीर एक पक्को प्लॅन तयार करप. तर हो फुडलो मार्ग कसो दिसता? चलात उपचाराचो एक साधो नक्षो पोलिवया. हांतुल्यान आपणाक कितोन पर्याय आसात आणि ते एकेमेकाक कशे जोडल्या हाचो बरो अंदाज येतलो. हांगेसर पळयल्यार उपचाराचो मार्ग दोन वाटांनी विभागला. एक ऑटोलॉगस स्टेम सेल ट्रान्सप्लांट वो ASCT खातीर पत्र असलेल्यांम खातीर आणि दुसरो पत्र नसलेल्यांम खातीर. पहिल्या दोन टोप्यार ती वेगळे आसात, पूण एक महत्वाची गजाल पळया. दोन्ही मार्ग पुढे जाऊन एकेच सुवातेक पावतात आणि ती सुवात म्हणल्यार मेंटेनन्स थेरपी. म्हणूंगे महत्वाचो मुद्दो हो, मार्ग खंयचेवूय आसून ASCT वरवीं वो ताचे शिवाय फुडलो थंबो मेंटेनन्स थेरपीचोच आसता. ही आतां एक स्थापीत मानक पद्दत जावन आसा. आमी इतलो वेळ मेंटेनन्स थेरपी ह्या उतराचो वापर केला, पण ती म्हणल्यार नेमकी कितें? तिचो मुख्य हेतू कितें? चलत आता आमी ह्या प्रश्नाचो बारीकसाण अभ्यास करूं. एकदम सोप्या उतरांनी सांगचम जाल्यार ही एक निरंतर चालुकी थेरपी. ती पहिल्या उपचारा उपरांत दितात आणि तिचो हेतू मायलोमा परत येवपाक दिवप न्हय. म्हणजे तिचो काम पिडेक मारोप ना, पूण तिचेर पकड दवरप, तिका आडलोन दवरप. हो एक प्रकाराचो सुरक्षा उपाय. हाका आनीक बोरें समजून घेवक एक उपमा पोलुया. समजात पयलो उपचार म्हणल्यार एक व्हडलो उजो पालवप. पण उजो पालवल्या उपरांतूय कुयीन तर इंगले उरलेत काय म्हूण आमकां पळोवंक जाय न्हय. मेंटेनन्स थेरपी ते काम करता. ती सोदांश पॉयनेर दवरता, जे परत उजो पेटचो ना. पण ज्या वेळार खंयचे उपचार लांब काळ चालवतले, त्या वेळार त्याचे दोन्ही बाजू पळोवप गरजेचं. म्हणजे फायदे आणि धोके. तर चलात आता आम्ही मेंटेनन्स थेरपीच्या ह्या दोन्ही पायलूंचेर नदर मारूया. हांगासर हे संतुलन एकदम स्पष्ट दिसता. एक वटेन व्हडलो फायदो, रेमिशनाचो काल वाढूंक शकता आणि जिविताची संभावना सुदरूंक शकता. पण दुसरे वटेन उपचाराचे सायड इफेक्ट्स जावंक शकतात. ह्या दोन गजालींमध्ये तोळ घालून निर्णय घेवप ही खरेच एक वैयक्तिक योजन. आणि देखूनच हे वाक्य इतले महत्वाचे. संभवित फायदे आणि धोक्यांच्यार आपल्या डॉक्टराकडे चर्चा करूप चोड गरजेचे. हो निर्णय एकट्यान घेवपाचो नाही, पूण डॉक्टराच्या मार्गदर्शनाखाल. ठीक आसा, आमी फायदे आणि धोके पळयले. पण खरें जिवनात ही थेरपी कशी आसता? म्हणजे ती कशी दितात? तिचं व्यावहारिक रूप कितें? चलात आता ते डिटेल पळोवया. ह्या थोड्या मुद्द्यांच्यावर नदर मारूया. चॉट करून रेव्हलिमिट सारखो एकलोच एजंट वापरतात आणि तो किडनावरेन दितात. चॉट करून पिडा फुडे वाड मेरेन. पण सगळ्यात महत्वाची गोजळ म्हणल्यार लवचीकपण. सायड इफेक्ट झाले जाल्यार डोस बदलूक जाता. रेव्हलिमिट सोहन जायना जाल्यार दुसरे पर्यायी आसात. म्हणजे हो एकाच मापाचा सगळ्यांक असा उपचार न्हय, तो दर एक दुयेंतीच्या गरजेप्रमाणे बदलूक जाता. आणि हे खूप खूप महत्वाचे. आणि आता आमी ह्या सगळ्या प्रवासातल्या सगळ्यात महत्वाच्या भागात पावल्यात. तो म्हणल्यार दुयेंतीची भूमिका. कारण ह्या निर्णयान दोतोरा इतलीच दुयेंतीची भूमिका महत्वाची असता. हो उपचाराचा प्रवास म्हळ्यार एक भागीदारी. आणि हे प्रवासात हेतू आणि पर्यायांविषयी निरंतर उलोवप चोड महत्वाचें. जेन्ना माहिती असता तेन्ना डॉक्टरां वांगडा एक बोरी चर्चा करून जायता. जाणीव आसोप म्हळ्यारूच सोशम जावणोप. निम्नने हे एक वाक्य सगळं सांगून वेता. आपल्या आरोग्य पंगडाकोडे उपचाराचे हेतूविषयी चर्चा करात आणि पिडेच्या दर एका तोप्यार सगळ्या उपचाराच्या पर्यायांविषयी जाणीवकार जायात. ह्या प्रवासात उलोवपक, चर्चा करप आणि जाणीवकार असत हे खूप महत्वाचे. याद दवरात, मेंटेनन्स थेरपी ही एक स्प्रिंट न्हय,
पूण एक मॅरेथॉन आणि ह्या माराथॉनेत जाणीव वसून सहकार्याने घेतलेलो निर्णय हो फुडल्या मार्गार सगळ्यात मोठो आधार जावन आसा. देव बरं करो.